आजच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून मी अमोल खताळच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब गुळवे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष कपिलजी पवार, आरपीआयचे अध्यक्ष आशिषजी, वैभवराव लांडगे, शरदराव गोल्डे, सुदामराव सानप, शौकतभाई जागीरदार, कपिल जागीरदार, श्रीराम भाऊ गणपुले, राजेंद्र सांगळे, रामभाऊ जाजू, भारत गवळी, कांचनताई ढोरे, राहुल भोईर, शशांक नामन, हरीश वल्वे, हरीश चकोर, काशीनाथ पावसे, रोहिदास साबळे, उपस्थित सर्व मान्यवर, सर्वप्रथम तर मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी संगमनेरमध्ये माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला, शेतकऱ्याच्या मुलाला संगमनेर विधानसभेची शिवसेनेची उमेदवारी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. आणि आपण सर्व बंधू भगिनी तसेच मायबाप जनता आज या अचानक ठरलेल्या, म्हणजे आपलं मंगळवारचं नियोजन होतं, परंतु साहेबांच्या सूचना आल्यानंतर आपण अचानक जी एक प्रचाराचं हे केलं, त्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व साहेबांनी मी भारतीय जनता पार्टीचं काम करताना संजय गांधी निराधार योजनेसारख्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या समितीचं अध्यक्षपद दिलं. त्या माध्यमातून मी काम करताना कधी कुठल्या प्रकारचा भेदभाव केला नाही. त्या माध्यमातून 4000 ज्येष्ठ निराधार दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. निश्चितच ही संधी फक्त मला नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा यांच्यामुळे मिळाली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं विधानसभा प्रमुख हे पद सुद्धा मला नामदार साहेबांमुळे मिळालं. आणि विशेष सांगायला आपल्याला आनंद होईल का ज्यावेळेस उमेदवारीसाठी सुद्धा मला नामदार साहेबांनी सूचना केली का अमोल, आता तू एक कार्यकर्ता म्हणून जी भाजपची उमेदवारी होती सुजयदादांसाठी येणार होती, सुजयदादा आपले भाजपचे उमेदवार व्हावे यासाठी मी सुद्धा खूप प्रयत्नशील होतो. परंतु ही जागा शिवसेनेला आल्यानंतर त्यासाठी माझ्या नावाचा विचार केला गेला आणि मला ती उमेदवारी मिळाली. साहेब, माझी उमेदवारी भेटल्यानंतर 40 वर्षापासून संगमनेर तालुका स्वतःची जागीरदारी समजणारे, स्वतःची घरची प्रॉपर्टी समजणारे थोरात आणि तांबे यांनी एक माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या विरोधात असं सांगितलं का हा एक संगमनेरचा खबऱ्या आहे. ऐकून साहेब एकदम बरं वाटलं मला का मला खबऱ्या म्हणले. नगर जिल्ह्याला बहिर्जी नाईक सारख्या खबऱ्याचा इतिहास आहे याची त्यांना माहिती नाही. ज्यांनी शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याची जबाबदारी निभावली होती, ज्याने आपले उभे आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केलं आणि स्वराज्याची सेवा केली. महाराजांच्या कितीतरी लढ्या जिंकण्यामागे बहिर्जी नाईकजी शत्रूची खबर आणायचे, तिचा हात त्यामध्ये होता. विशालगडाच्या वेढ्यातून सुटका असो, अफजल खानाचा वध, तसे आग्र्यातून महाराजांना बाहेर काढण्यात, त्यांचा जीव वाचवण्यात सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांच्या आपल्या स्वराज्याच्या उभारणीत मोलाचं योगदान आहे. जर तुम्ही मला खबऱ्या म्हणणार असाल तर ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हेच तर आपले प्रेरणास्थान आहे. मी कबूलच करतो की मी खबऱ्याचे काम आहे. मी खबऱ्या आहे या संगमनेरातील जनतेचा, या मायबाप जनतेचा, या पीडित जनतेचा, या दादागिरी दहशतगिरी करणाऱ्या जनतेसाठी मी खबऱ्याचं काम करतो. आणि इथून पुढे सुद्धा काही चुकीचं या तालुक्यामध्ये, संगमनेर तालुक्यामध्ये थोरात तांबेकून दादागिरी दहशत झाली तर त्यावेळेस सुद्धा मी खबऱ्याचं काम करील. आणि कुठलीही गोष्ट जनतेपासून लपून राहणार नाही. 23 तारखेला तुम्ही गेल्या 40 वर्षात जे केलंय त्याची एक ना एक खबर मी माझ्या संगमनेरच्या जनतेसमोर आणील आणि याच्या माध्यमातून आपला बंदोबस्त करील. साहेब, आत्ता जो त्यांचा भाचा आहे असत्यजित शेठ, भाषणात मला म्हणतात की तुमच्या मागे कोण आहे. जो माणूस आपल्या मामाच्या जीवावर आमदार झालाय त्याने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हा प्रश्न विचारू नये. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नामदार राधाकृष्ण विखे पाटील, महायुती एकनाथ शिंदे साहेब व सुजयदादा विखे पाटील यांनी उमेदवारी दिली. तुमच्यात जर हिंमत होती, धमक होती तर बाळासाहेब थोरातनी स्वतः उमेदवारी न करता तालुक्यातील एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचं धाडस करायचं होतं. त्यामुळं तुम्ही ह्या वल्लंघना करू नका, अमोल खताळच्या वल्लंघना करू नका. अमोल खताळच्या मागे हे राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे कुटुंब उभं आहे. विखे पाटलाची काय ताकद आहे, एकनाथ शिंदेची काय ताकद आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आणि तुम्हाला सुद्धा माहिती.
40 वर्षापासून तुम्ही या संगमनेरमध्ये जी दादागिरी केली, दहशत केली, त्याचा नायनाट करण्यासाठी ही सर्वसामान्य जनता, ही मायबाप माऊली माझ्या पाठीची खंबीर उभी आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरमध्ये साहेब तुम्हाला शब्द देतो, निश्चित परिवर्तन होणार. या परिवर्तनाचे हे सर्व शिलेदार राहतील. मित्रांनो, उमेदवार हा तुमचा अमोल खताळ नाहीये. उमेदवार हा सर्वसामान्य कार्यकर्ता, या संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. या तालुक्याची लाडकी बहीण आहे, या तालुक्याचा ज्येष्ठ नागरिक आहे, या तालुक्याचा दिव्यांग बांधव आहे. या सर्वांची आशीर्वाद मला मिळाला, त्यामुळे आज माझी उमेदवारी मिळाली. साहेब, हे 40 वर्ष झाले यांना रस्ते नाही बनवता आले. यांनी जे गावागावात दत्तक घेतले, त्या गावातील लोकांना जर विचारलं तर साहेब यांनी दत्तक काय घेतलंय, गाव घेतलंय का गावचे ठेकेदार घेतले का गावचे बगलबच्चे घेतले, हे इथल्या जनतेला आता कळून चुकलंय. 40 वर्ष कशाला म्हणता? हे सांगता क्रेशर बंद झाले. अहो, क्रेशर बंद झाले तुमच्या भावाचं चालू आहे. तुमचा जो दुसरा भाऊ एक सक्का चुलत भाऊ जो आहे इंद्रजित थोरात, त्याचं नाही म्हणत मी, त्याचं ते इलिगलीच होतं. मग याचं जर या तालुक्यामध्ये इलिगली सर्व चालत होतं, जर त्याच्यामध्ये कायद्याचं राज्य असताना कायद्याचा धाक राहिला नव्हता. त्यासाठी जे काही प्रयत्न झाले, सामान्य नागरिकांच्या तक्रारी झाल्या, हरित लवादाची तक्रार झाल्यानंतर याबाबत कारवाया झाल्या. परंतु जनतेची दिशाभूल करण्यासाठी आपल्याला लक्षात आलं का आता आपले भाऊ ठेकेदार आहे, याच्याकडे नगरपालिकेपासून राज्यस्तराचे सगळे कामं चालत आहे. या कामाचे बिलं काढण्यासाठी अडचण येणार होती, कारण आपण कधी रस्तेच केले नाही, फक्त बिलं काढले, बिलाच्या माध्यमातून हे केलं. यापूर्वी जनतेला इतक्या वेळेस वेठीस धरलं, परंतु यावेळेस जनतेने परिवर्तनाचा निश्चय केला आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी या तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलम सुफलम करण्यासाठी दुग्ध विकास मंत्री असताना त्यांच्या खात्याच्या माध्यमातून 7 रुपये अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. काय यांना नाही जमलं? यांनी महसूल मंत्री असताना काय केलं? याचा हिशोब आपल्याला जनतेला सगळ्यांना घ्यायचा आहे. माझी सगळ्यांना विनंती राहील, आपल्याला गावागावामध्ये घराघरामध्ये आपली जी गर्जना आहे, मी यापूर्वीच सांगितलं, आपण छत्रपती शिवाजी राजेंचे मावळे आहोत. आपली गर्जना हर हर महादेव, हर हर महादेव या गर्जनेतून आपल्याला अतिशय गुप्तपणे सुप्तपणे काम करायचं आहे. आपल्याला कुठलाही बडेजाव करायचा नाही. तालुक्यामध्ये आपल्याला परिवर्तनासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, महायुतीचे आपले सर्व शिलेदार आपल्या पाठीचे आहेत. संगमनेरला जिल्हा दर्जा देण्यासाठी आपण आधीपासून लढत आलोय. परंतु आपल्याच तालुक्यातील काही बाळासाहेब थोरातच महसूल मंत्री होते, परंतु त्यांना ते कधी झालं नाही. त्यांनी ट्विट केलं होतं एक का पालघर जिल्हा झाला, त्यांना पालघर जिल्हा झाल्याचा आनंद झाला, परंतु संगमनेरचा नाही. एका कामासाठी यांनी कितीतरी टेंडर काढले. आजही मी बोलणार नाही, कारण आमदार राधाकृष्ण साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. परंतु माझ्यावरती ते ज्या पद्धतीने टीका करतील, मी खूप संयमी माणूस आहे, मी काम करताना खूप संयम धरतो. परंतु आता जनतेच्या प्रेमाखातीर, जनतेच्या विश्वासासाठी, जनतेवरच्या दादागिरी दहशतीला बिमोडून काढण्यासाठी वेळ प्रसंगी मी सर्व भूमिका साईडला ठेवून आपल्यामध्ये यापूर्वीपासून जसं काम करतोय आक्रमकपणे काम करेल. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला संगमनेर तालुक्यामध्ये नामदार साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या माध्यमातून तालुक्याला विकासावर आणायचं आहे. माझी उमेदवारी कशासाठी? तर माझी उमेदवारी या संगमनेरामध्ये असलेली दादागिरी दहशत ही मिटवण्यासाठी. माझी उमेदवारी संगमनेर तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराच्या नावाखाली होत असलेला विकास थांबवण्यासाठी. माझी उमेदवारी थोरात व तांबे व त्यांच्या बगलबच्च्याची जी इथं दादागिरी दहशत आहे ही संपवण्यासाठी. माझी उमेदवारी वंचित उपेक्षितांना न्याय देण्यासाठी. संगमनेरला ठेकेदारीच्या विळख्यातून मोकळे करण्यासाठी. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी. मित्रांनो, आपल्याला बऱ्यापैकी प्रत्येक गावामध्ये यांच्या ज्या बगलबच्च्यांनी जमिनी बळकावल्यात, याच्यासाठी माझी उमेदवारी संगमनेर शहर धूलमुक्त करण्यासाठी, इथली ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी उमेदवारी संगमनेर तालुका टँकर मुक्त करण्यासाठी, संगमनेरच्या सोनेरी भविष्यासाठी. संगमनेरच्या जे युवक आहे, ज्यांना आज रोजगारासाठी इकडे तिकडे जावं लागतं, नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डीमध्ये केलेला विकास MIDCच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये हजारो युवकांना नोकरी मिळणार आहे. साहेबांना माझी विनंती राहील का साहेब, संगमनेरमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सुद्धा एक मोठी MIDC द्यावा. IT सेक्टर सुद्धा एक आलं तर इथं आपल्या युवकांना रोजगार मिळेल.
मला इथं सांगायला निश्चित आनंद होईल का नामदार साहेबांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलाय त्याला मी कुठली तडा जाऊन देणार नाही. साहेब, अजून एक या माध्यमातून एक शेर सांगतो आणि साहेबांना बोलायची करतो. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए. धन्यवाद मित्रांनो. बाळासाहेब ठाकरेंचा, आनंद दिघे साहेबांचा धन्यवाद. जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.